नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर चला, आज आपण बाजारातून मिरच्या हे आणलेल्या आहेत. तर आज काय बनवूया? तर मिरचीचे भजी बनवायचे आहेत. आपण गेल्या व्हिडिओत आपण मिरचीचा ठेचा बघितला होता. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण मिरची भजी बघूया. तर चला, आता ही आपले मी कट करून घेतलेले आहेत, धुवून घेतलेले आहेत. तर थोडंसं आता आपण ह्याला सुरीने कट करूया थोड्याशा अशा, आणि दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये की कसं पुढं करायचं आहे ते. तर चला, आपला हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करा. हे आता आपल्या सगळ्या मिरच्यांना थोडासा कट दिलेला आहे मित्रांनो. तर आता ह्या कट झालेल्या आहेत. तर चला, आता आपण थोडंसं बेसन पीठ कालवून घेऊयात. हे बघा मित्रांनो, मी इथं एवढं पीठ काढलेलं आहे बेसन पीठ. तर आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तर मी इथं एवढं मीठ घेतलेलं आहे, टाकलेलं आहे. थोडीशी हळदही टाकायची आहे. तर मी इथं थोडीशी हळद घेतलेली आहे. आणि जर तुम्हाला थोडंसं नकळत लाल तिखट टाकायचं असलं तर टाकू शकता, नको असेल तर नाही टाकू शकत आहे. आणि थोडासा ओवाही टाकला जातो. तर चला, मी थोडासा इथं ओवा टाकणार आहे, बाकी लाल तिखट वगैरे काय टाकणार नाही आहे. तर चला, आता मी दाखवते तुम्हाला. हे बघा, मी इथं थोडासा ओवा टाकलेला आहे, चोळून ठेवला होता आधी हातावरती. हा इथं आता थोडासा घातलेला आहे मी. तर आता हे आपण मिक्स करून घेऊया पाणी घालून. तर चला, हे बघा मित्रांनो, असं पाणी घालायचं आहे आणि हे छान असं आता आपलं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे, थोडंसं घट्टच ठेवायचं की आपल्याला मिरचीला छान बॅटर लागेल असं. तर हे मी आता इथे मिक्स करून घेत आहे. हे बघा मित्रांनो, इथं मी पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये तेलही घातलेलं आहे. तर आता हे तेल गरम होऊ द्या. आपण थोड्याशा आधी मिरच्या भाजून घेणार आहोत मित्रांनो. तर हे कच्च्या मिरच्या मी पिठात बुडवून तळणार नाही आहे, मी थोड्याशा ह्या तळून घेणार आहेत. नाहीतर आतमध्ये तशीच मिरची कच्ची राहते आणि मग ते खायला बरं नाही वाटत आहे. तर मी आधी थोड्याशा मिरच्या भाजून घेणार आहे. तर चला, मी दाखवते तुम्हाला कशी भाजून घेते ते. हे बघा मित्रांनो, आपलं हे तेल गरम झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी मिरच्या टाकून घेत आहे, तुम्ही बघू शकता. तर हे आता आपल्याला भाजून थोड्याशा घ्यायचे आहे. तर थोडंसं हे उडतं आहे, त्याच्यामुळं मी थोडीशी लांब कॅमेरा होतो आहे. तर हे बघू शकता. आता ही थोडंसं मी हलवून मित्रांनो तुम्हाला मिरच्या भाजल्यावर दाखवते, का तर ह्या उडत आहेत आता आपल्या. तर थोडंसं भाजून घेतल्यानंतर मी दाखवते. हे बघा मित्रांनो, मी ह्या काही जास्त भाजलेल्या नाही, तर थोड्याशा भाजून घेतलेल्या आहेत, जास्त भाजायच्या नाही आहेत. पण ह्या अशा थोड्याशा भाजून घेतल्या ना, आणि मग नंतर आपण त्याची भजी काढली की छान लागतात. ते कच्ची टाकली, कच्ची मिरचीमध्ये भजी तळली की ते थोडंसं आतलं कच्चं राहतं. मग मुलं कधी खात नाहीत, मग हे तसंच मिरच्या काढतात आणि वरचं खाऊन जातात. तर हे आपण असं करून घेतलं ना, तर आपणही व्यवस्थित खाऊ शकतो. मुलंही, ज्याला आवडतं थोडंसं तिखट, ते मुलंही खातात. ह्याच्यासाठी मी ह्या अशा थोड्याशा मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. तर चला, आता आपली मिरची तळून झाली, ही थोडीशी थंड होऊ द्या. तोपर्यंत अजून मी थोडंसं पॅनमध्ये तेल ओतते आणि ते गरम करून घेते. हे बघा, मी आता तेल घातलेलं आहे ह्याच्यामध्ये. अजून थोडंसं, जास्त काय मी तेल घातलेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये आपल्या मिरच्या तळून होतील मित्रांनो. तर हे बी थोडंसं आहे, हे मी मिरच्या आता तळून घेतलेले आहेत का नाही, त्याचंच आहे. तर राहू द्यात, त्याला काय होत नाही आहे, मी नंतर गाळून घेईन त्याचं व्यवस्थित. तर चला, आता आपलं तेल गरम होतं आहे, आपण आता मिरची भजी तळूया. चला मित्रांनो, आता आपण ही भजी सोडून घेऊया. मी आता बघा इथून मिरची भजी सोडत आहे. अशी छान आपली सोडून घ्यायची आहे. हे बघू शकता, असे 3-5-6 तरी मिरच्या आपल्याला सहज आपण टाकू शकतो तेलामध्ये, पॅनमध्ये. तर ह्या मी आता टाकून घेतलेल्या आहेत. चला आता मित्रांनो, हे आपण पलटी करून घेऊयात. तर हे बघा, आपल्या अशा पलटी करून घेतलेल्या आहेत आपली मिरची भजी. थोडीशी कमी आचेवरती ठेवायच्यात, म्हणजे छान भाजून निघतील. हे बघा मित्रांनो, आपली ही भजी आता तळून झालेली आहे. तर आता ही काढून घेऊयात मित्रांनो, आणि अजून दुसरी आहे ती सोडून घेऊयात.
चला मित्रांनो, आपली ही आता मिरची भजी तयार झालेली आहेत. तर आता गरमागरम ही मिरची भजी आहेत. तर चला आता आपण ही खाऊन घेऊयात. बरं मित्रांनो, ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, इन्स्टा आय डीलाही जाऊन माझ्या फॉलो करा मित्रांनो. तर चला, बाय.